नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. कोतवाल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. हातकणंगले तालुक्यातील रुई गावचे कोतवाल प्रवीण कांबळे हे 2019 पासून मूळ कार्यस्थळी नियमितपणे हजर राहत नसून इचलकरंजी येथील अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी नायब तहसीलदार श्री काटकर यांच्याकडे सादर केले. निवेदनात संबंधित कर्मचारी कोणत्या अधिकृत आदेशानुसार अप्पर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत याची माहिती जाहीर करावी, बदली किंवा प्रतिनियुक्तीचे आदेश असल्यास त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी, तसेच 2019 पासून त्यांनी मूळ कार्यस्थळी किती दिवस हजेरी लावली याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, नियमभंग अथवा अनियमितता आढळल्यास शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी आणि आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही प्रकार झाला आहे का याचाही तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 10 दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी राहुल जावळे, अमोल लाखे, करण जावळे, सागर राजगिरी, हाफिज शेख, सौ फैजुनिसा शेख, नेताजी जुवे, सनी नावळे, सौ जयश्री गागडे, सौ लक्ष्मी गारवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज माननीय प्रांत कार्यालय आज आम्ही निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने दिलेलं आहे. कारण असं की रुईमध्ये प्रवीण कांबळे म्हणून कोतवाल म्हणून तिथं कार्यरत आहे. गेले 7 वर्ष झालं इथली त्यांची ऑर्डर असताना इचलकरंजीमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये ते कार्यरत आहे. काही गोष्टी त्यांच्याबद्दल आमच्या संघटनेकडे तक्रार आलेली आहे की काही नागरिकांच्याकडं त्यांनी देवाणघेवाण करून आणि तिथला टेबल त्यांनी सांभाळत आहेत. म्हणून योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ही कारवाई यांच्यावर बडतर करण्याची कारवाई करावी म्हणून आम्ही मान्य प्रांत कार्यालयाने आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. येत्या 15 दिवसात दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास आम्ही प्रांत कार्यालयात धरणे आंदोलन करणार आहे भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने. जय भीम.